रोज एक आवळा खाल्ला पाहिजे हा प्रत्येकजण सांगतो, पण चवीचं काय करायचं? एवढं तुरट की खाल्लं जात नाहीये. ज्यूस करून प्यायचं की कशाला खवखवतो. आंबट गोड लोणचं करावं तरी रोज कसं खायचं? त्याचकरिता मंडळी सर्व गुण संपन्न आज आपण आवळ्याची चटणी बनवणार आहोत, जी तुम्ही रोज डाळ भात सोबत खाऊ शकता. तर जास्ती वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 8 आवळा घेतलेले आहेत. मीडियम साईजचे तुम्ही बघू शकता. स्वच्छपणे पाण्यातनं धुवून घ्या. धुतल्यानंतर पुसून घ्या. आता हे आवळे आपल्याला वाफून घ्यायचे आहेत. तर इडलीचा भांडा किंवा स्टीमर तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये आपल्याला 10 ते 15 मिनटं वाफून घ्यायचे. 10 ते 15 मिनटं कारण पूर्णपणे वाफून घ्यायचे, त्याचं अर्धवट ठेवायचे नाही. तोपर्यंत आपण मसाला तयार करूया. त्यासाठी 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा मेथी दाणा आणि 1 चमचा याच्यामध्ये राई घालून या प्रकारे कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये. तुम्हाला हवं असेल तर मिक्सरमध्ये सुद्धा पावडर करू शकता. आणि बघा मस्त मसाला आपला तयार झालेला आहे. लोणच्यासाठी जसं करतो तसंच आपण चटणीसाठीच करणार आहोत. तर इथे आवळासुद्धा आपले वाफून झालेले आहेत. वरची कातडी हलकीशी बघा सुटलेली आहे. आता प्लेटमध्ये काढून घ्या. आता गरम असतानाच मी तुम्हाला त्याचे पीसेस करून दाखवते. खूपच जास्त गरम आहे, पण व्यवस्थितपणे जेव्हा पूर्णपणे वाफून होतात तेव्हा बिलकुलही आवळ्याचे तुकडे करायला आपल्याला कष्ट लागत नाही, म्हणजे कठीण नाही होत. हे बघा आरामात तुकडे होत आहेत. फक्त आतलं बी काढायचं असतं. ॲक्च्युली खूपच जास्त गरम आहे, हात लावता येत नाही, म्हणून प्लेटमध्ये ठेवून मी बी काढून घेते आहे. आणि याच प्रकारे बाकीच्या बियासुद्धा तुम्हाला काढून घ्यायचे आहेत. आता इथे चटणीसाठी खूप बारीक तुकडे आपल्याला हवे आहेत. एकतर वेळ काढून तुम्ही बारीक तुकडे करून घ्या किंवा पावभाजी मॅशर असेल ना त्याच्याने फक्त या प्रकारे मॅश करून घ्यायचे आहेत. एकदम सोपं बघा, जास्ती वेळ लागत नाही आहे आणि कष्टही नाही आहेत. तर आवळ्याची स्मॅश करून झालेला आहे, म्हणजे पेस्ट करून झालेली आहे. आता तेलामध्ये 3 हिरव्या मिरच्या घाला आणि तयार केलेली जी पावडर आहे, जो मसाला आहे त्याचसोबत 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा सिम्पली स्वादिष्ट हळद हे घालून फक्त तेलामध्ये परतून घ्यायचं. खूप जास्ती तेल आपण घातलेलं नाही आहे, खूप तेलकट आपल्याला नको आहे. कारण चटणीला जेवढं तेल लागतं तेवढंच आपण घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आवळा घालून इथे फक्त 1 ते 2 चमचे गूळ घालायचे. खूप जास्ती गोड करायचं नाही आहे आपल्याला. फक्त जो तुरटपणा आहे ते तुरटपणा निघण्यासाठीच आपण याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. बस, गोडट करायचं नाही. हां, पण जर तुम्हाला गोड चटणी हवी असेल तर 2च्या ऐवजी तुम्ही 4 चमचे गूळसुद्धा आरामात घालू शकता. आता याच्यामध्ये 1 चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा काळं मीठ आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालून पुन्हा परतून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर पाण्याचा हपका तुम्ही याच्यामध्ये मारू शकता, पण गरज नाही आहे. कोरडीच चटणी असते ही. आता वरून थोडंसं तूप घाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि तयार झालेली आहे आपली आवळ्याची आंबट तिखट हलकीशी गोड चटणी. तिखट कारण याच्यामध्ये आपण हिरव्या मिरची घातलेली आहे, तिखट हिरवी मिरची. तुम्हाला हवं असेल तर बारीक तुकडे करून सुद्धा तुम्ही घालू शकता. तर मंडळी रोज डाळ भातासोबत थोडीशी चटणी घ्यायची, उरलेली फ्रीजमध्ये ठेवायची आणि संपेपर्यंतच खायची. म्हणजे रोज 1 आवळा आपल्या पोटात आरामात जाईल. घशाला त्रास व्हायला नको, खवखवायला नको किंवा जास्ती गोड लोणचं वगैरे आपण खातो तेही खायला नको. त्याच्याने डायबिटीसचाही टेन्शन नको. तर मंडळी आय होप तुम्हाला ही आजची आवळा चटणी आवडली असेल. नक्कीच बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.